नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM फर्स्ट इयर आणि ANM नर्सिंगवाल्यांना सुद्धा चाइल्ड हेल्थमध्ये विचारला जाणारा प्रश्न। आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2024च्या चाइल्ड हेल्थमध्ये विचारला गेला होता। न्यूरल ट्यूब डिफेक्ट NTD म्हणजे 5 मार्काला हा टिपा लिहामध्ये विचारला गेला होता। तर आपण बघूया। तर हे मेंदू मणक्याच्या किंवा पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष आहे, जन्मजात स्थिती आहे, ते गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात विकसित होतात। न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काय, तर हे मेंदू मणक्याच्या किंवा पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष आहेत, जे जन्मजात स्थिती आहेत, जे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात विकसित होतात। तर न्यूरल ट्यूब डिफेक्टमध्ये कोणते कोणते डिफेक्ट आहेत ते बघूया। तर पहिला आहे एनेन्केफाली। या अवस्थेमध्ये गर्भाच्या मेंदूची वाढ बरोबर होत नाही। ही अवस्था बहुधा स्त्रीगर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळते। तर याच्यावरती उपचार काय आहेत, तर गरोदरपणीच ही अवस्था आढळून आल्यास इंडक्शन ऑफ लेबर करतात किंवा प्रसूतीसमयी या अवस्थेची शंका आल्यास सोनोग्राफी करून निदान निश्चित करतात आणि सिझेरियन सेक्शन करून किंवा क्रेनियोटॉमी करून बाईस मोकळे करतात। ठीक आहे। एनेन्केफालीमध्ये काय होतं, ते अवस्थेमध्ये गर्भाच्या मेंदूची वाढ बरोबर होत नाही। ही अवस्था बहुधा स्त्रीगर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळते। उपचार काय, तर गरोदरपणाची अवस्था आढळल्यास इंडक्शन ऑफ लेबर करतात किंवा प्रसूतीसमयी या जर गरोदरपणामध्ये सोनोग्राफी जर आपण आता हल्ली करतो त्याच्यामध्ये काय आलं तर सिझेरियन सेक्शन करून किंवा क्रेनियोटॉमी करतात आणि त्याला बाईस जी लेडी आहे आई गरोदर असते तिला मोकळं करतात। दुसरं आहे स्पायना बायफिडा। या अवस्थेमध्ये पाठीच्या कण्यामधील न्यूरल आर्चची वाढ बरोबर होत नाही, त्यामुळे मज्जारज्जू कमरेच्या ठिकाणी मेनिंजससह बाहेर आलेलं दिसते। म्हणजे मेनिंजससह बाहेर आलेली दिसते। बहुतेक वेळेस ही अवस्था लंबोसेक्रल रिजनजवळ आढळते। हे मज्जातंतू शरीराच्या ज्या भागात मज्जा पुरवठा करणारे असतात तो भाग लुळा पडलेला आढळतो। तर याचा उपचार काय आहे, तर याच्यावर उपचार काही करता येत नाही। या अवस्थेमध्ये काय होतं, तर पाठीच्या कण्यामधील न्यूरल आर्चची वाढ बरोबर होत नाही, त्यामुळे मज्जारज्जू कमरेच्या ठिकाणी मेनिंजससह बाहेर आलेली दिसते। स्पायना बायफिडा। बहुतेक वेळेस ही अवस्था लंबोसेक्रल रिजनजवळ आढळते। हे मज्जातंतू शरीराच्या ज्या भागात मज्जा पुरवठा करणारे असतात तो भाग लुळा पडलेला आढळतो। उपचार ह्याच्यावरती काही नाही आहेत। ठीक आहे। मेनिंगोसिल म्हणजे मेंदूभोवती असणाऱ्या आवरणांना मेनिंजेस असे म्हणतात। ही आवरणे जेव्हा गर्भमस्त किंवा पाठीच्या कण्यामधून बाहेर येतात त्याचे मेनिंगोसिल असे म्हणतात। हे दिसताना सिससारखे दिसते। यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लूइड असते। ही अवस्था विशेषतः बाळाच्या मानेच्या वरच्या भागात आढळून येते। बाळ रडताना हा फुगवटा मोठा झालेला दिसतो, ज्यावेळेस सेरेब्रोस्पायनल फ्लूइडचा मज्जारज्जूही बाहेर येतो। ठीक आहे। तर काय आहे, तर मेनिंगोसिल म्हणजे काय, तर मेंदूभोवती असणाऱ्या आवरणांना मेनिंजेसही असे म्हणतात। ही आवरणे जेव्हा गर्भमस्त किंवा पाठीच्या कण्यामधून बाहेर येतात, मेंदूभोवती जे आवरण असतं त्याला मेनिंजेस असं म्हणतात। ही आवरणं जेव्हा गर्भमस्त किंवा पाठीच्या कण्यामधून बाहेर येतात तर मेनिंगोसिल असे म्हणतात। हे दिसताना कसं दिसतं, पाठीच्या कण्यावरती जो असतो पाठीचा कणा त्याच्यावरती इथे सिससारखं दिसतं, त्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लूइड असतं। ही अवस्था विशेषतः बाळाच्या मानेच्या वरच्या भागात आढळून येते। बाळ रडताना हा फुगवटा मोठा झालेला दिसतो, ज्यावेळेस सेरेब्रोस्पायनल फ्लूइडचा मज्जारज्जूही बाहेर येतो। तर ह्यामध्ये उपचार काय आहे, तर मेनिंगोसिलला काही उपचार नाही आहे। तर हे आहेत न्यूरल ट्यूब डिफेक्ट, जो 5 मार्काला प्रश्न विचारला गेला होता। तुमच्याकडे अजून ह्याच्यावरती पण अजून ह्याचे टाईप्स आहेत, तेही ॲड करू शकता। 5 मार्क्सच्या क्वेश्चनला तुम्हाला माहीत असलेल्याही ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करून लिहू शकता, जो 2024ला हा क्वेश्चन आला होता। तर अशा प्रकारे न्यूरल ट्यूब डिफेक्ट कधी कधी कन्फ्युजन होतं। NTD तर हेच आहेत जे पाठीच्या किंवा माने जे लोह फॉलिक ॲसिडच्याही कमतरतेमुळे होणारे, तर इथे तुम्ही लिहू शकता फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे शक्यतो होणारे आजार असं लिहू शकता। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला नक्की कळवा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।